एका गावात सागर नावाचा एक तरुण राहत होता. त्याचं एक मोठं स्वप्न होतं, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं. त्याने खूप मेहनत घेतली, पैसे जमवले आणि व्यवसाय सुरू केला. पण काही महिन्यातच त्याचं मोठं नुकसान झालं. कर्ज वाढलं, मित्र दूर गेले आणि नातेवाईक टोमणे मारू लागले. सागर रोज विचार करायचा, मी एवढी मेहनत करूनही माझ्या सोबतच असं का होतं. एक दिवस खूप निराश होऊन तो घराबाहेर पडला. रस्ता चालता चालता त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटली. त्यांच्या हातात जपमाळ होती आणि ते सतश्री स्वामी समर्थाचा जप करत होते. त्या वृद्धाने सागरच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाळ, एवढा दुःखी का आहेस? सागरने आपली संपूर्ण कहाणी सांगितली. वृद्ध हसले आणि म्हणाले, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. फक्त श्रद्धा ठेव. हे बोलून त्यांनी सागरला स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो दिला. त्या दिवसापासून सागर रोज सकाळी स्वामींचं नामस्मरण करू लागला. त्याच्या समस्या लगेच संपल्या नाहीत, पण त्याच्या मनात धैर्य निर्माण झालं. तो पुन्हा कामाला लागला. काही महिन्यांनी त्याला नवीन संधी मिळाली. त्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. जे स्वप्न तुटलं होतं ते पुन्हा उभं राहिलं. एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला जाणवलं की चमत्कार म्हणजे अचानक मिळालेले यश नाही, तर हार मानलेल्या माणसाला पुन्हा उभं राहण्याची शक्ती मिळणं हा खरा चमत्कार आहे. त्या दिवसापासून सागर प्रत्येक संकटात एक वाक्य आठवू लागला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असेच श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी कथा, चमत्कार आणि भक्तिमय अनुभव ऐकण्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.